Welcome students. In last lecture we discussed about introductory part of the chapter called as chemical equilibrium and some types of equilibrium. Now we will go towards the unit known as chemical. What is chemical equilibrium? तुम्हाला माहिती आहे इक्विलिब्रियम स्टेट म्हणजे ज्या स्टेजला रिॲक्टंट आणि प्रॉडक्टची कॉन्सन्ट्रेशन व्हॅरी होत नाहीत म्हणजे बदलत नाहीत त्याला आपण इक्विलिब्रियम स्टेट म्हटलं. जर आपण कोणत्याही प्रकारची रिॲक्शन इफ द रिॲक्शन टेक्स प्लेस इन क्लोज्ड व्हेसल द प्रॉडक्ट्स अँड रिॲक्टंट्स कॅनॉट एस्केप म्हणजे दोनही त्या व्हेसलमध्ये राहतात. ज्यावेळी कोणत्याही प्रकारचं व्हेन देर इज नो फर्दर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट काही काळानंतर रिॲक्टंट आणि प्रॉडक्टची कॉन्सन्ट्रेशन जर बदलत नसतील देन वी कॅन से दॅट रिॲक्शन हॅज अटेंड इक्विलिब्रियम. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर कॉन्स्टंट राहिली तर त्यावेळी आपण त्या रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम अटेंड झाली असे म्हणतो. ॲट दिस स्टेज रेट ऑफ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिॲक्शन म्हणजे दोनही रेट्स इक्वल होतात. फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट इक्विलिब्रियम स्टेजला इक्वल होतो. फॉर एक्झाम्पल कन्सिडर दी डिसोसिएशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल टॉईस ऑफ HI in both the arrows in both the directions gives H2 gaseous plus I2 and again these products combine with each other to give hydrogen iodide two molecules. This reaction is carried out in closed vessel. At first there is increase in intensity of violet color. म्हणजे आयोडीनचा जो कलर आहे त्याची इंटेन्सिटी वाढते. आफ्टर सम टाइम इन्क्रीज इन इंटेन्सिटी ऑफ व्हायोलेट कलर स्टॉप्स. त्यानंतर इंटेन्सिटी वाढायचं थांबतं. त्यावेळी आपण असं म्हणतो इट इज ऑब्झर्व दॅट रिॲक्शन मिक्सचर कंटेन्स HI म्हणजे हायड्रोजन आयोडाईड हायड्रोजन अँड आयोडीन इन देअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्यांची कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहतात. त्यालाच आपण इक्विलिब्रियम स्टेज म्हणतो. ॲट वन स्टेज रेट ऑफ डिकम्पोजिशन म्हणजे HIचं विघटन rate of decomposition of HI becomes equal to rate of combination of H2 and I2. म्हणजे दोनही डिरेक्शनचे जे रिॲक्शन होतात डिकम्पोजिशन आणि कॉम्बिनेशन ह्या इक्वलाइज होतात आणि आपण त्यालाच म्हणजे स्टेज ऑफ केमिकल इक्विलिब्रियम म्हणतो. दिस इज नोन ॲज केमिकल इक्विलिब्रियम. दिस केमिकल इक्विलिब्रियम ऑफ अबोव रिॲक्शन is represented as the graph showing concentration versus time. The upward curve indicates decomposition of HI to molecules. At one stage the chemical equilibrium is attained and again H2 and I2 combines with each other to give twice of HI. जे पहिल्यांदा HIचं कॉन्सन्ट्रेशन हाय राहतं ते कमी कमी होतं आणि प्रॉडक्ट्स मिळतात. पुन्हा प्रॉडक्ट्स एकत्र येतात आणि पुन्हा आपल्याला HIचे मॉलिक्युल्स मिळतात. द नेक्स्ट युनिट इज लॉ ऑफ मास ॲक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K. व्हॉट इज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन? मी अगोदरच सांगितलं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रॉडक्ट इन युनिट टाईम म्हणजे रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये झालेला बदल एका सेकंदामध्ये युनिट टाईममध्ये त्यालाच आपण रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणतो. मॅथमॅटिकली द रेट ऑफ रिॲक्शन इज एक्सप्रेस्ड ॲज मॅथमॅटिकली आपल्याला रेटचं एक्सप्रेशन लिहिता येतं. रेट इज इक्वल टू -d कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बाय dt इज इक्वल टू d कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट बाय dt. This minus sign indicates decrease in concentration of reactant
and here there is no sign that indicates the positive sign. It indicates increase in concentration of product in unit time, where D reactant, D product are the small decrease and small increase in concentration during small time interval dt. Now let us see what is the law of mass action. The statement, see the statement. This law can be stated as rate of chemical reaction. Above we have defined the rate of chemical reaction. The rate of chemical reaction is at each instant is directly proportional to the concentration of the products of all the reactants. म्हणजे रिॲक्टंट जेवढे आहेत त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनच्या प्रॉडक्टला रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन हा डायरेक्टली प्रॉपोर्शनल म्हणजे समप्रमाणात असतो. दिस इज द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ मास ॲक्शन. आता कॉन्सन्ट्रेशन इज रेज टू अ पॉवर इक्वल टू द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ दॅट रिॲक्टंट. म्हणजे प्रत्येक रिॲक्टंटचे जेवढे मॉलिक्यूल आहेत त्याच्या पॉवर आपण त्याच्या कॉन्सन्ट्रेशनच्या वर डोक्यावर लिहितो. फॉर एक्झाम्पल, consider a reaction A plus B gives C. Here A and B are reactants and C is product. या रिॲक्शनला टू द अबव रिॲक्शन आपण जर लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला, बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन द एक्सप्रेशन कॅन बी रिटन ॲज रेट इज डायरेक्टली प्रॉपोर्शनल. आपण वरच म्हटले पाच स्टेटमेंटमध्ये रेट हा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनच्या प्रॉडक्टला डायरेक्टली प्रॉपोर्शनल, म्हणून रेट इज डायरेक्टली प्रॉपोर्शनल टू दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आपण जर एखादा सबस्टन्स असा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला तर त्याला त्याचे ॲक्टिव्ह मास असंही म्हणतात. ॲक्टिव्ह मास ऑफ ए अँड ॲक्टिव्ह मास ऑफ बी indicates concentration of A and concentration of B. By introducing proportionality constant K, the above expression can be written as rate is equal to K into A concentration of A into concentration of B. Equation number 1. Concentration is expressed in moles per. Concentration व्यक्त करण्याचं जे युनिट आहे ते मोल्स पर लिटर आहे किंवा मोल्स पर डी एम क्यू. डी एम क्यू का म्हटलं तर 1 लिटर इज इक्वल टू 1 डी एम क्यू, वेअर ए बी आर रिॲक्टंट्स अँड सी इज प्रॉडक्ट. इक्वेशन नंबर 1 इज कॉल्ड ॲज रेट इक्वेशन अँड के इज कॉल्ड ॲज रेट कॉन्स्टंट. नाउ द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आर ऑफ टू टाइप्स, that is Kc and Kp. The first is Kc, called as equilibrium constant in terms of concentration. Consider hypothetical reversible reaction. Hypothetical, imaginary, आपण कल्पनात्मक जी रिॲक्शन म्हणतोय ती आपण घेतली आहे. A plus B gives C plus D. This reaction is reversible reaction. Arrow pointing in both the directions. Rate equations for the forward and reverse reactions are rate of forward reaction is directly proportional to the concentration of A and B. A into B, they are reactants. Similarly, rate of forward rate of forward by adding equilibrium constant for the forward reaction can be written as rate of forward is equal to Kf into concentration of A into concentration of B. First equation. Rate of reverse reaction, similarly the rate of reverse reaction is directly proportional to the concentration of C and concentration of D. Adding equilibrium constant for the reverse reaction, rate of reverse is equal to Kr into concentration of C into concentration of D. Equation number 2. आता हे दोनही रेट्स इक्विलिब्रियमला इक्वल असतात म्हणून आपण म्हटले ॲट इक्विलिब्रियम रेट ऑफ फॉरवर्ड अँड रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन्स आर इक्वल.
That is why rate of forward is equal to rate of reverse by substituting Kf into A concentration of A into concentration of B is equal to Kr into concentration of C into concentration of D. Therefore, Kf upon Kr is equal to Kc, that is equilibrium constant in terms of concentration, is equal to product of the concentration of products C and D divided by product of the concentration of reactants A and B. Kc is called as equilibrium constant in terms of concentration. Now consider reversible reaction small a capital A plus small b capital B, arrow pointing in both the direction. Reversible reaction small c capital C plus small d capital D. For this reaction, equilibrium constant Kc is equal to concentration of C raised to C into concentration of D raised to D divided by concentration of A raised to power A into concentration of B raised to power B. This is the expression for Kc. If the equilibrium reaction is written as small cc into small dd in both the directions, small a plus small b capital B, K dash C can be written as product of the concentration of A into B divided by product of the concentration of C and D, that is equal to reaction आपण opposite लिहिली आहे पहा उलटी रिव्हर्स, त्यामुळं K dash C is equal to 1 upon Kc म्हणजेच Kcचा reciprocal. Equilibrium constant for the reverse reaction is K dash C is the reciprocal of equilibrium constant Kc. Now let us see the equilibrium constant in terms of partial pressure Kp. This equilibrium constant is applicable to gaseous reactions. म्हणून आपण म्हटले पहा, for gaseous reaction the expression for Kp can be written as, consider the reaction small a gaseous plus small b capital B gaseous, reversible arrows small c capital C gaseous plus small d capital T gaseous. Kp is given by into bracket Pc raised to power C into Pd raised to power small d upon Pa raised to power A into Pb raised to power B, where Pa, Pb, Pc and Pd are equilibrium partial pressures. For each component, partial pressure is directly proportional to concentration at constant temperature. तर आपल्याला माहिती आहे ideal gas equation, all of you know that. What is ideal gas equation? PV is equal to nRT. तर वरच्या रिॲक्शन मध्ये ही जी गॅसियस रिॲक्शन आहे पहा, हे जे ए आहे बी आहे रिॲक्टंट यांना आपण कॉम्पोनंट म्हणतो. ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, दीज आर दी कॉम्पोनंट्स, म्हणजे त्या रिॲक्शनचे घटक. मग तो रिॲक्टंट असेल किंवा प्रॉडक्ट असेल. तर आपण जर आयडियल गॅस इक्वेशन या कॉम्पोनंटला ॲप्लाय केलं तर आपल्याला प्रत्येक कॉम्पोनंटसाठी आयडियल गॅस इक्वेशन लिहिता येतं. तर पहा, फॉर कॉम्पोनंट कॅपिटल ए दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज PAV is equal to small n ART इक्वेशन 1. आता हेच इक्वेशन जर मॉडिफाय केलं तर आपल्याला लिहिता येतं Na अपॉन व्ही. एन काय आहे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आणि व्ही काय आहे? त्याचा व्हॉल्यूम. Na अपॉन व्ही इज इक्वल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन. यालाच काय म्हणायचं? मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉम्पोनंट ए इन मोल्स पर DMQ. तर Na अपॉन व्ही म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, मोलर कॉन्सन्ट्रेशन. मग आपण ते जर सबस्टिट्यूट केलं इथं तर इक्वेशन काय होतं पहा, PA इज इक्वल टू Na अपॉन व्ही इंटू RT. Na अपॉन व्ही ऐवजी काय लिहायचं? सबस्टिट्यूट करायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. मग ते पहिल्या कॉम्पोनंटसाठी इक्वेशन काय होतं पहा, P इज इक्वल टू PA इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू RT. आर काय आहे?
गॅस कॉन्स्टंट आहे, टी काय आहे, टेम्परेचर आहे, ते टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल पार्शियल प्रेशर ऑफ कॉम्पोनंट ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉम्पोनंट ए ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता ए साठी आपण हे लिहिलं, मग बाकीच्या तीनही कॉम्पोनंट सी, बी, सी, डी साठी लिहिता येईल. सिमिलरली पी बी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू आर टी, पी सी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू आर टी, पी डी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी आर टी. या सगळ्या चारही एक्सप्रेशनचा अर्थ एकच आहे. द पार्शियल प्रेशर ऑफ दॅट कॉम्पोनंट is equal to concentration of that component at constant temperature. Students, will stop here. This is sufficient for today.